स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री रणजित सावरकर, आजचे पुरस्कार विजेते त्यामध्ये श्रीमती अर्स, श्री मिलिंद अत्रे, आचार्य श्री वि.स. जोग, ब्रिगेडियर हेमंत महाजन, कोषाध्यक्षा श्रीमती मंजिरीताई मराठे, आवर्जून उपस्थित असलेल्या श्रीमती अत्रे, श्रीमती जोग, कर्नल असर येऊ शकले नाहीत कारण की ते आपल्या देशकार्यामध्ये अतिशय कार्यमग्न आहेत, आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे इतके लोक इतके उत्तम बोलल्यानंतर प्रमुख पाहुण्यांची अडचण फार मोठी आणि गंभीर झालेली आहे. श्रीमती अर्स अतिशय छान बोलल्या. त्याच्या आधी श्री महाजन यांनी विस्तृतपणे ऑपरेशन सिंदूर आणि त्यामागची आपली जी देशाची स्ट्रॅटेजी राहिली याचं उद्बोधन केलं. श्री अत्रे यांनी विज्ञानामध्ये आपली वाटचाल काय चालू आहे हे विस्तृतपणे सांगितलं. आणि श्री जोग खरं तर फार मोठे वक्ते आहेत, परंतु 10 मिनिटाची त्यांना जी काही लिमिट दिली होती त्यामध्ये देखील त्यांनी अत्यंत उत्तम असं विवेचन केलेलं आहे. मला माहिती नाही मला किती बंधन आहे रणजितजी. अजिबात बंधन नाही आणि जोगातही नव्हतं. अच्छा, तसं बंधनं संपूर्ण समाजाला किंवा लोकांना टाकण्याचं काम 30 एप्रिलपर्यंत माझं होतं. आता मी त्यातून मुक्त झालेलो आहे आणि कार्यमुक्त झाल्यानंतर, सेवानिवृत्त झाल्यानंतर पहिला कार्यक्रम, जाहीर कार्यक्रम हा सावरकर स्मारकात होतो हे मी माझं भाग्य समजतो. आणि इतके उत्कृष्ट योगदान समाजाला देणारे आजचे जे पुरस्कार विजेते आहेत त्यांना पुरस्कार माझ्या हस्ते दिला हे देखील मी फार मोठं भाग्य समजतो. ह्या लोकांनी अतिशय उत्कृष्ट असं काम आणि कार्य केलेलं आहे, परंतु हा फुलस्टॉप नाही आहे, हा फक्त एक कॉमा आहे. आणि हे काम अतिशय अविरतपणे त्यांनी असंच सुरू ठेवावं अशी मी उपस्थित सर्व लोकांच्या वतीनं त्यांना नम्र विनंती करू इच्छितो. स्वातंत्र्यवीर सावरकर हा इतका मोठा विषय आहे, इतका मोठा आणि गहन विषय आहे की त्यावर किती बोलावं ह्याला काही मर्यादाच खरं तर उरत नाहीत. म्हणजे त्यांच्या बालपणीपासून भगूर या गावी त्यांचा जन्म झाला. मी माझं भाग्य समजतो की भगूरच्या अतिशय जवळ असलेल्या देवळाली कॅम्पमध्ये माझा जन्म झाला आणि त्यामुळे आम्हाला लहानपणापासून भगूर आणि स्वातंत्र्य सावरकर यांची बऱ्यापैकी ओळख होती. पण मला आज जाणवतंय की आपल्या शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर शिकवले गेले पाहिजेत तेवढे शिकवले जात नाहीयेत. त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार हा प्रत्येक घराघरात पोचला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ती सुरुवात ही मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांपासून व्हायला पाहिजे. नाशिकही त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे. आज व्यासपीठावर नागपूरचा खूप दबदबा आहे. अत्रेंनी सांगितलं की त्यांचं नागपूर कनेक्शन आहे. जोग तर नागपूरचेच आहेत. रणजित सावरकर देखील सांगत होते की ते नागपूरचे आहेत, त्यांची आई नागपूरची आहे. मी देखील 3-4 वर्ष नागपूरमध्ये सेवा केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये जर स्वातंत्र्यवीर नाही पोचले तर मला असं वाटतं की आपण कुठेतरी फार मोठे गुन्हेगार आहोत त्याचे. आणि म्हणून हा जो विज्ञान पुरस्कार आहे, शौर्य पुरस्कार आहे, समाजसेवा पुरस्कार आहे, त्याचप्रमाणे मला असं वाटतं की सावरकरांचे विचार घरोघरी पोचवण्यासाठी देखील एक वेगळा पुरस्कार आपण केला पाहिजे आणि त्यासाठी लोकांना पुरस्कृत करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आज कुठेतरी मला असंही वाटतंय की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या
विचारांचा प्रचार होण्यासाठी आपल्याला एक संघटना बांधण्याची गरज आहे. कारण सावरकर जर समजले नाहीत आपल्याला, तर मला असं वाटतं की ह्याच्याहून वेदनादायक दुसरं काही असू शकत नाही या देशामध्ये. सावरकरांसारख्या महान देशप्रेमी आणि स्वातंत्र्यवीराबद्दल दोन गट असावेत, दोन विचार प्रवाह असावेत, हे देखील अत्यंत दुःखद आहे. आणि म्हणून आपल्याला त्यांचे विचार जे आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर आपण पोचवले, तर त्यांच्याबद्दल विनाकारण जो काही संभ्रम किंवा भ्रम निर्माण करण्याचा या देशामध्ये आणि समाजामध्ये प्रयत्न सुरू आहे, तो प्रयत्न आपल्याला हाणून पाडता येईल. केवढं उत्तुंग आणि विशाल व्यक्तिमत्व. आपण विचारही करू शकत नाही. आपल्या विचारांची जी काही झेप आहे ती जिथे संपते, तिथे या महान व्यक्तीच्या विचाराची झेप सुरू होते. त्यांनी त्यांचं शिक्षण सुरुवातीला शाळेमध्ये, मला वाटतं महानगरपालिका किंवा सरकारी शाळेमध्येच होते. त्यानंतर मग फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्या काळामध्ये ब्रिटिश साम्राज्य असताना ब्रिटिशांच्या आणि परदेशी कपड्याची होळी हा कार्यक्रम एका विद्यार्थ्यांनी जो घेतला ते होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि लोकमान्य टिळकांसारख्या अत्यंत महान व्यक्तिमत्व, अत्यंत मोठी व्यक्ती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, ही घोषणा ज्यांनी दिली, हे त्यांच्या गुरुस्थानी होते. आणि त्यांच्याच प्रेरणेने मग पुढे सावरकर जे आहेत ते इंडिया हाऊस बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी गेले. परंतु मला असं वाटतं की बॅरिस्टरची पदवी किंवा शिक्षण हे फक्त निमित्त होतं. आणि खरं म्हणजे त्यांच्यामधला जो रेव्होल्युशनरी होता, तो रेव्होल्युशनरी तिथे जाऊन ते जे काही त्यांनी प्रचंड कार्य केलं, आपल्याला सर्वांना माहितीच आहे. पुढे त्यांनी पाठवलेली शस्त्रास्त्रे जी असतील किंवा जे काही लेखन असेल, मॅगझिनीच्या पुस्तकाचं देखील बाबाराव किंवा त्यांचे ज्येष्ठ बंधू होते, त्यांच्या घरी काही लिटरेचर सापडलं, शस्त्र वगैरे सापडलं. आणि त्यामध्ये ब्रिटिश सरकारने त्यावेळेला त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. आणि त्यानंतर मग स्वातंत्र्यवीरांना ज्या वेळेला लंडनहून भारतामध्ये आणण्यासाठी SS मोरियामध्ये त्यांना जेव्हा घेतलं गेलं, तर ती फेमस मार्सिया या बंदराच्या जवळ डॉक झालेला असताना त्यांनी जी काही त्या पॉटहोलमधनं उडी मारली आणि किनाऱ्यावर गेले, हे सर्वांना विशद आहे. पण मला प्रचंड आश्चर्य आणि कौतुक असं वाटतं की हे सर्व प्लॅन करणं त्यावेळेला म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये, मला खरं तर कौतुक त्या ब्रिटिश पोलिसांचं सुद्धा आहे. ब्रिगेडियर साहेब, तुम्ही विचार करा की सावरकरांना त्या शौचालयामध्ये त्या हुकवरती गाऊन लावावा लागला, कारण की त्यांना हे दिसत होतं की सतत त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. त्या पॉटहोलमधनं आपण समुद्रामध्ये उडी मारू शकतो याचा अभ्यास त्यांनी केला असणार. त्याचा साईज, आपला साईज, त्याच्यानंतर किती जखम होऊ शकते, आपण किती अंतरावर आहोत, किती अंतर आपल्याला पोहून जायचं आहे, आणि त्यानंतर पुढे काय होणार आहे माहिती नाही, अनिश्चितता. पण तरी देखील स्वातंत्र्यवीरच होते ते. आणि त्यामुळे त्यांना दिसत होतं की ह्या बोटीमध्ये आपण आपलं स्वातंत्र्य गमावून बसलेलो आहे, पुढे अनेक वर्ष आपलं स्वातंत्र्य जाणार आहे. आणि आपण जर आपलं स्वातंत्र्य गमावून बसलो तर आपल्या देशाला स्वातंत्र्य आपण कसं देऊ, ह्या विचाराने ग्रस्त. आणि त्या ग्रस्ततेत इतकं सुंदर प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करून सगळ्यांना चकमा देऊन ती उडी मारणं, केवढं मोठं धारिष्ट्य, केवढं मोठं धैर्य, केवढी मोठी शारीरिक आणि मानसिक शक्ती, आत्मबल, ह्या सर्व गोष्टी त्यांनी त्या एका उडीमध्ये आपल्याला दाखवल्या. ते पोचले. दुर्दैवाने फ्रेंच येत नव्हतं त्यांना, त्यामुळे फ्रेंच पोलिसांना त्यांनी स्पॉट केल्यानंतर काय ते म्हणत होते हे कळलं नाही. त्या ब्रिटिश पोलिसांची सुद्धा कमाल आहे बघा. म्हणजे सतत त्यांच्यावर लक्ष ठेवणं, उडी मारल्यानंतर मग फैरी झाडणं, स्वतः उड्या घेणं आणि त्यांचा पाठलाग करणं. म्हणजे आजच्या भारतीय पोलिसांना, आमच्या पोलिसांना हे सांगावं लागेल की पोलिसिंग कसं करायचं. म्हणजे सावरकरांच्या ते मागे होते. हा आपल्याला एक कटुतेचा भाग आहे, तो जर सोडला तर कैदी आणि पोलीस याच्यामध्ये आपण आज बघतो की साध्या गाडीमधनं पण लोक गायब होतात. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या प्रत्येक घटनेमधनं, जसं महाराजांच्या प्रत्येक आयुष्याच्या घटनेमधनं शिकण्यासारखं आहे. खूप साधर्म्य आहे बघा. आज
आपण फार मोठी गोष्ट, महाराजांचा पुतळा इथं ठेवलेला आहे आणि सावरकरांचाही बस त्यांच्या शेजारी आहे. खूप सादर, मला असं वाटतं की फार मोठं प्रेरणास्थान शिवाजी महाराज असणार आहेत सावरकरांचे. आग्र्याहून सुटका मला आठवते. आता आग्र्याहून सुटका महाराजांची तर यशस्वी झाली, परंतु त्या बोटीवरची सुटका जी आहे ती अयशस्वी झाली. आणि मला असं वाटतं की तो फार मोठा टर्निंग पॉईंट, कदाचित ते जर फ्रान्समध्ये गेले असते तर त्यांनी फ्रान्समधनं या देशाचं जसं एक स्वातंत्र्य चळवळ आहे ती मोठ्या प्रमाणात उभारली असती. पण हे सगळे जरतरचे प्रश्न आहेत. पुढे त्यांना जेव्हा भारतात आणलं गेलं आणि जी काही केस खटला चालला त्यामध्ये त्यांना दुहेरी शिक्षा झाली. 25-25 वर्षाच्या 2 शिक्षा झाल्या. 50 वर्षाचं काळा पाण्याची शिक्षा झाल्यानंतर माणूस तर तुटून जाईल. आज मी एक रिटायर्ड पोलीस आयुक्त आहे. मी पोलीस आयुक्त ठाणे होतो, पोलीस आयुक्त मुंबई होतो. मी आपल्याला खात्रीनं सांगतो की 2 आणि 3 दिवस जरी राजकीय नेत्यांना जर आपण अटक करायची वेळ आली किंवा जायचं झालं तर कापरं भरतं त्यांना. आणि अशा वेळेला 50 वर्षाची शिक्षा, आणि ती सुद्धा काय चूक काय तर राष्ट्रप्रेम आहे, राष्ट्र स्वतंत्र व्हावं म्हणून विचार आहेत, राष्ट्र स्वतंत्र व्हावं, माझा देश आणि माझे लोक स्वतंत्र व्हावे म्हणून मी कार्य करतो आहे. आणि त्याकरता 50 वर्षाची शिक्षा होणं म्हणजे किती मोठी शिक्षा असणार आहे, किती प्रचंड प्रमाणात त्यांच्या मनावरती आघात झाला असणार आहे. परंतु त्यांनी अजिबात ते डगमगले नाहीत. आणि त्यानंतर आपण रणदीप फोडाचा सिनेमा, हे एक आपल्या देशाचं दुर्दैव आहे की बाजीराव पेशवा हे बाजीराव मस्तानीनंतर लोकांना माहिती झाली, किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर देखील या सिनेमानंतर लोकांना, हे आपल्या खरं देशाचं फार मोठं दुर्दैव आहे असं मी स्वतः मानतो. मला खूप लोक जे मराठी नाही आहेत, महाराष्ट्राबाहेरचे आहेत, ते मला जेव्हा भेटतात तेव्हा सांगतात की बाजीराव इतने बडे शूरवीर थे ये हमें पता ही नहीं था. तर आपले जे शूरवीर आहेत, आपले जे लोक आहेत, महाराष्ट्रातले वीर आहेत ज्यांनी इतिहास घडवला आणि असे पुन्हा होणे नाही अशी व्यक्तिमत्व आहेत, ते व्यक्तिमत्व आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणं, मला असं वाटतं की रणजितजी हा एक कलमी कार्यक्रम या आपल्या संस्थेनी घेणं मला असं वाटतं खूपच आवश्यक आहे. घराघरामध्ये सावरकरांचे विचार पोचले पाहिजेत. क्रांतिकारी आणि त्याचबरोबर इतका मोठा साहित्यकार, इतका मोठा कवी, जोगांनी उल्लेख केला 10-15 हजार, मला तर असं वाटतं की 22-25 हजार पानांचं, कारण 8-10 हजार तर त्यांनी त्या सावरकरांच्या त्यांच्या त्या सेलमध्ये, अंदमानच्या सेलमध्येच भिंतीवरती लिहून मुखोद्गत केल्या होत्या कविता आणि साहित्य. म्हणजे काय, मी आणि माझी पत्नी आता काही महिन्यापूर्वीच अंदमानला जाऊन आलो. लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन नावाचा एक प्रकार सरकारमध्ये असतो आणि खूप वर्ष आम्ही तो घेऊ शकलो नव्हतो, घेतला नव्हता. मी म्हटलं आता रिटायरमेंट जवळ आली आहे तर एक अर्ज करून अंदमानला कमीत कमीत जाऊन यावं. आणि अंदमानला जाण्याचं मला एकच कारण होतं, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना जाऊन तिथे त्यांच्या खोलीमध्ये अभिवादन करणं. आणि ते मला करता आलं, हे पण देखील हे मोठं भाग्य समजतो. त्या दिवशी संध्याकाळी तिथे खूप गर्दी असते, लाईट अँड साऊंड शो त्यांनी केलेला आहे. आवर्जून आपण सगळ्यांनी जायला पाहिजे, आपण त्याचा देखील प्रसार केला पाहिजे. आम्हाला तिथे खूप मराठी लोक अंदमानला त्या सेलमध्ये बघायला आलेली भेटली. 3 राज्यातले जास्तीत जास्त कैदी तिथे असल्याचं त्या यादीवरून दिसलं. एक म्हणजे महाराष्ट्र, दुसरा पंजाब आणि तिसरा पश्चिम बंगाल. आणि आपण जर बघितलं तर आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ह्या 3 राज्यांचं, लाल, बाल आणि पाल, लाला लजपत राय पंजाबचे होते, बाळ गंगाधर टिळक महाराष्ट्राचे होते आणि पाल हे बंगालचे होते. तर हे म्हणजे एक प्रतिकात्मकच गोष्ट म्हणावी लागेल की हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ज्यांनी योगदान दिलं या 3 राज्यांचं फार मोठं महात्म्य. आणि या सगळ्यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे काही नाव आहे ते अत्यंत उच्च, असं मोठा तारा आपला महाराष्ट्राचा. आणि आपण ह्याच्यावरती मला असं वाटतं की खूप कमी आपण त्यांच्या विचारांना प्रसार दिलेला आहे. माझं भाग्य आहे की मी महाराष्ट्रीय मंडळासारख्या संस्थेत पुण्यामध्ये शिकलो. कॅप्टन S.V. दामलेंची संस्था होती, त्यामुळे आम्ही बरंच सावरकरांबद्दल वाचलं, ऐकलं, लिहिलं देखील. आजही मला नेम जसीने आणि जयोस्तिथे पाठ आहे.
पण मला आश्चर्य वाटतं त्या शब्दरचनेचे. म्हणजे अनेक वेळेला जयोस्तुते जेव्हा माझ्या मनात येतं तेव्हा म्हणजे मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभात. काय शब्दरचना विलक्षण. म्हणजे आत्ता वाचल्यानंतर सुद्धा नवकवी जे आहेत किंवा त्यानंतर अनेक ज्येष्ठ कवी ज्यांनी अनेक साहित्य पुरस्कार घेतले असतील त्यांना सुचणार देखील नाहीत असे शब्द त्यावेळेला सावरकरांनी इतके लिहिलया. ने मजसी ने ऐकताना तर प्रत्येक वेळेला शहारा येतो. म्हणजे ब्रायटनच्या त्या समुद्र किनाऱ्यावर बसलेला असताना त्यांनी किती ते हे अगतिक झाले होते मातृभूमीला जाण्यासाठी. आणि मग समुद्रावरती सगळा राग काढल्यासारखं की तू मला फसवलंस, तू मला म्हणाला होतास की मी तुला जगभर फिरवून आणीन आणि मग पुन्हा आणीन, पण अजून काही मला माहिती नाही की मी पोचणार आहे की नाही तिथे. केवढी मोठी उत्तुंग मातृभूमीच्या प्रती श्रद्धा त्यांनी त्या कवितेतून व्यक्त केलेली आहे. आणि आगतिकता तर आहेच, पण त्याचबरोबर म्हणजे तुम्ही बघा गुण वेचिली मी सुमने. जर मी माझी जी विद्या आहे ती देशासाठी वाहू शकलो नाही तर त्या विद्येचा भार आहे. म्हणजे मी माझं अस्तित्व माझं सर्व काही हे फक्त या देशाच्या आणि देशाच्या लोकांसाठीच आहे. हे केवढा असीम त्याग आहे. त्यागावरनं मला आठवतं अटलजी एका कार्यक्रमासाठी आले होते खूप वर्षांपूर्वी, 25 वर्षांपूर्वी. पु ल देशपांडे देखील होते आणि पुलंनी त्या कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं. आणि अटलजींनी फार अतिशय म्हणजे तची बाराखडी लावली होती सावरकरांवरती. त्यातले काही मला जे आठवत आहेत आत्ता अचानक जे आठवत आहेत ते मी आपल्याला सांगतो. की अटलजी त्यावेळेला बोलले होते की सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे तारुण्य, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तप, सावरकर म्हणजे तत्व, सावरकर म्हणजे तितिक्षा, सावरकर म्हणजे तीर, सावरकर माने तलवार. हिंदीमध्ये बोलत असताना अटलजी म्हणले होते सावरकर म्हणजे तिखट. हे मराठी शब्द त्यांनी वापरले होते. सागरा प्राण तळमळला, सावरकर माने तिलमिलाट, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार. काय म्हणजे त्यांचं किती शब्दांमध्ये आणि कसं वर्णन करावं. हा अत्यंत उच्च विभूषित विद्याविभूषित माणसाला देखील प्रश्न पडेल असं हे थोर व्यक्तिमत्व. त्यांना त्रिवार वंदन आहे. आज खरं म्हणजे त्यांच्याबद्दल बोलणं ही कोणाचीच प्राज्ञा असू शकत नाही. परंतु आज हा त्यांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातोय त्या पुरस्काराच्या वेळेला त्यांच्याबद्दल आपल्या असलेल्या भावना आणि श्रद्धा व्यक्त करण्या वाचून मी थांबू शकलो नाही. मला असं वाटतं की रणजितजी मी आपला खूप खूप आभारी आहे. आपण मला या कार्यक्रमासाठी बोलवलं हे माझं भाग्य आहे. आणि माझ्या हातून हा शौर्य पुरस्कार श्री अर्श यांच्या वतीनं श्रीमती अर्श आपने ये पुरस्कार स्वीकार किया. आपने बहुत अच्छी बातें कही. आपके पति जो हैं वो एक शूरवीर है, भारत के बहुत शूर पुत्र हैं. मेरी ईश्वर के चरण में प्रार्थना है कि उनको बहुत शक्ति मिले, उनको बहुत युक्ति भी मिले और देश के प्रति उनकी सेवा जो है वो अखंड चालू रहे. बहुत सम्मानों से वो पुरस्कृत रहे और एक दिन वो भारतीय सेना के सर्वोच्च पद पर जाए, ऐसा मैं आपको शुभ संदेश और शुभेच्छा देना चाहता हूँ. डॉक्टर मिलिंद अत्रे आपल्याला काय सांगू मी. खरं म्हणजे अत्रे या नावाचा माणूस शास्त्रीय काम करतोय हे महाराष्ट्रासाठी एक विलक्षण गोष्ट आहे. अत्रे हे नाव आपल्याला फक्त एकाच गोष्टीसाठी माहिती आहे, विलक्षण बुद्धिमत्ता. आणि आपण ही बुद्धिमत्ता सायन्सकडे डायव्हर्ट केली आहे. त्या अत्र्यांप्रमाणेच ह्या अत्र्यांचं देखील कार्य उत्तुंग ह्यापुढे व्हावं आणि क्रायोजेनिक्समध्ये या देशाला त्यांनी क्रमांक 1 वरती न्यावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आचार्य आचार्य म्हटल्यावर मला पु ल देशपांडेंचं एक नाटक आठवतं. तुझे आहे तुझं पाशी, तुझं पाशी न राहता
सगळ्या नागपूर आणि महाराष्ट्रापर्यंत जाऊ द्यावं अशा शुभेच्छा मी. आपण सर्वात तरुण आहात इथे आणि विचारांचं तारुण्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या विचारांचा प्रसार सातत्याने होत राहावा आणि त्यामध्ये आपण सावरकरांना मुख्य स्थान द्यावं आणि खूप मोठं कार्य या नंतर देखील आपल्या हातून व्हावं अशा मी आपल्याला शुभेच्छा देतो. सावरकर स्मारकाची जी समिती आहे त्या समितीचे जे कोणी सदस्य आहेत ते फार मोठं कार्य करत आहेत आणि त्यांनी हे कार्य जे आहे ते अविरत अखंड असं चालू ठेवावं अशी माझी त्यांना देखील मनापासून शुभेच्छा आहे. खूप वेळ झालेला आहे, अनेक लोकांनी आपल्याला व्यक्त केलेलं आहे आणि रणजितजी पण बोलणार आहेत. त्यामुळे मी जर अधिक बोलत राहिलो तर त्यांची पंचायत होऊ नये या भावनेतून मी माझ्या 2 शब्दांना विराम देतो. आपण माझं म्हणणं खूप शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल आपले देखील आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमन करतो, वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.